नमस्कार मंडळी, आज आपण आहोत वेळापूरमधील हनुमंत माने यांच्या प्लॉटवरती. मित्रांनो, यांनी काश्मीरी बॉल सुंदरी या बोरीच्या वाणाची लागवड केलेली आहे. आपण पाहू शकता 10 महिन्याचा हा प्लॉट आहे. 10 महिन्यातच साधारणतः प्रत्येक झाडावरती 40 ते 50 किलो एवढा माल आहे. आणि याला दर म्हणाल तर सध्या यांनी काही माल विक्रीही केलेला आहे. साधारणतः 50 ते 55 रुपये प्रति किलोने त्यांनी विक्रीसुद्धा केलेली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव हनुमंत गणपत माने, राहणार वेळापूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. ठीक आहे. साधारणतः आपले टोटल क्षेत्र किती आहे? आपलं 1.25 एकर क्षेत्र आहे. 1.25 एकर क्षेत्र आहे. 1.25 एकर क्षेत्र. पूर्वी तुम्ही या क्षेत्रामध्ये कशाची लागवड केली? हे पूर्वी आपली मका, कुठं म्हणजे गहू, बाजरी, भुसारधान करायचो. ठीक आहे. हा जो काय बोरीचा वाण आहे बरं बरं. त्याची माहिती तुम्हाला कुठून मिळाली आणि लागवड कशी केली? आपल्याला निखिल रणवरे साहेबांनी आपल्याला माहिती दिली, रोपं दिली, त्याचं वारंवार मार्गदर्शन केलं. बर, त्यांच्याकडून त्यांच्याकडून माहिती मिळाली. त्यामुळे तुम्ही लागवड केली. त्याला निवेदनने आपण रोपं लावली, लागवड केली. ठीक आहे. तर साधारणतः तुम्ही याची लागवड कोणत्या महिन्यामध्ये केली आणि किती अंतरावर केलेली? आपण लागवड फेब्रुवारी महिन्यामध्ये केली. बर. आता 10 महिने झाले प्लॉटला ह्या. तर 15 बाय 10 वर आपण रोपं लावलेली. 15 बाय 10 वर. 10 वरती. 1 एकरामध्ये किती बसले? 1 एकरामध्ये 300 रुपये बसतात. ठीक आहे. हा. लागवड करण्यापूर्वी तुम्ही मेहनत वगैरे कशी केली किंवा त्याची पूर्व मशागत वगैरे कशी केली? मशागत म्हणजे पहिल्यांदा रान नांगरले, फन्नी केली, 1-2दा रोटर मारला, ताशे मारली आणि 15 बाय 10 वर रोपं लावली. बर बर. ठीक आहे. ड्रिपच्या पद्धतीने आपल्या त्या इनलाईन टाकली. ड्रिपची इनलाईन टाकलेली. ओके, ठीक आहे. त्याला लागवड करत असताना कशी लागवड केली? किती म्हणजे खोलीवरती रोप वगैरे लावले किंवा त्याला खतं कोणकोणती दिली होती? आता खत म्हणजे रोप लावताना एक अर्धा इंचावर रोप लावायचं, लय खोल रोप लावायचं नाही, कलम वर ठेवायचं, रोप खाली लावायचं. बर बर. जसं जसं झाड वाढत तसं ती कलम त्याचं वरचं 1 महिना 1.5 महिन्याने कलम कागद काढून आपलं ती कलम जुळल्या जाते. बर बर. खत, शेणखत वगैरे काय? शेणखत टाकायचं, आपलं रासायनिक टाकायचं, हम्म. ते ड्रिपोटा सोडायचं, चलते त्याच्यावर. ठीक आहे. लागवडीपासून साधारणतः किती दिवसामध्ये याला फ्लावरिंग स्टेजमध्ये हे आलं आणि सध्या हा किती महिन्याचा प्लॉट? लावल्यापासून एक 6 महिन्यानंतर ह्याला फ्लॉवरिंग चालू झालं. बर. 6 महिना, मग 4 महिन्यात 4.5 महिन्यात बागच कटिंगला आली. बर बर. हा. आता सध्या एका झाडावरती किती आहेत, म्हणजे माल किती आहे आता सध्या? एका झाडाला साधारणतः 40 ते 50 किलो माल आहे झाडाला. आपण असं म्हणता की 40 ते 50 किलो माल आहे. तर आता जो काय माल आहे तो आतापर्यंत तुम्ही काय विक्री केलेला आहे? आतापर्यंत 4 टन माल गेलेला आहे. हम्म. अजून काय निघेल, 4-2 टन 5-6 टन माल अजून निघेल, 10 टनापत्र जाईल. ठीक आहे. सध्या रेट काय मिळाला तुम्हाला? जो रेट काय विक्री झालेला याला आहे? 40 ते 50 रुपये रेटने जागेन जाते. आता बर. बॉक्स पॅकिंग करून दिल्ली मार्केटला, दिल्ली मार्केट. इथनं व्यापारी नेतात. ठीक आहे. ठीक. आता यावर साधारणतः फळ लागवडी म्हणजे फळबाग लागवडी केल्यानंतर त्याच्यावर रोग, कीटक वगैरे येतात. तर याच्यावर कोणकोणते रोग वगैरे होतात आता का? ह्याच्यावर बुरशी, आळी, हम्म. मावा, ही थ्रिप्स, ही एवढंच रोग आहे. त्याला काय असले रोग नाही त्याला. बर. मग आता ह्याच्यावर योग्य वेळेला त्याचं व्यवस्थापन करणे गरजेचं असतं, कारण योग्य वेळेवर त्याच्यावर फवारण्या होणे गरजेचं आहे. हे महत्वाचं त्यासाठी आहे. तुम्हाला कसं समजतं आणि कोण मार्गदर्शन वगैरे करतं का? कसं आहे, आपल्याला निखिल रणवरे साहेबांनी आपलं मार्गदर्शन केलंय. आपण 4 दिवसांना 8 दिवसांना त्यांचं कॉन्टॅक्ट असतंय, ती सगळं मार्गदर्शन देतात आपल्याला. बरं. म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही रोपं घेतले त्यांचंच मार्गदर्शन मिळतं. हा. ठीक आहे. ठीक आहे. मंडळी, ज्या प्रकारे कोणतेही आपण पीक शेतामध्ये लावलं तर त्याला मार्गदर्शक असेल, योग्य वेळी त्याचं औषध फवारणी असेल किंवा खते देणं असेल, हे जर आपल्याला शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर आपण चांगले उत्पादन घेऊ शकतो. तसे यांनाही कोणीतरी मार्गदर्शन करत आहेत. त्या मार्गदर्शकाने तुम्हाला कोणकोणते म्हणजे कसं कसं मार्गदर्शन केलंय ते सांगा. कशाबद्दलचं? आता आपल्याला कसं आहे, त्यांनी खताचं नियोजन सांगितलेलं आहे, रोगाचं नियोजन सांगितलेलं आहे, तशी त्यांनी खताचं नियोजन आपण दिलेलं आहे त्याला ना. बरं बरं. म्हणजे ड्रीप मधून द्यायचे खते असतील, ती फवारण्या असतील किंवा ही जे फळं आहेत ते फुगवायचे कोणते औषध आहे, त्यांनी सगळे आपल्याला दिले ना. केवळ मोकार पद्धतीने शेती करून चालत नाही. सध्याच्या काळामध्ये आपल्याला मार्गदर्शक हा पाहिजेच, कारण आपल्याला आपल्या शेतामध्ये फळपीक आहे, परंतु त्याला चांगल्या क्वालिटीचं फळ येण्यासाठी किंवा चांगलं जो काय फळ आहे ते चांगलं होण्यासाठी, चांगलं वजनदार होण्यासाठी ते आपण कोणाचं तरी मार्गदर्शन घेणे गरजेचं आहे. तसेच यांना जसे की हे म्हणतात की निखिल रणनवरे सर, ते त्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला वाटतं चांगलं सध्या उत्पादन. त्यांच्या मार्गदर्शनामुळे 1 नंबर आपला प्लॉट आलाय. 10 महिन्यामध्ये एवढं सेटिंग कुठं होत नाही. पुढच्या वर्षी 100 किलो पत्र ही झाड जाण्याची शक्यता आहे. बरं बरं. कारण या जातीवर आता बोरीचा आपल्याला अनेक वाण आहेत मार्केटमध्ये, त्याच्यावर किडींचा प्रादुर्भाव असतो किंवा अनेक रोग असतात, परंतु जर मार्गदर्शन असेल तर हे अशा गोष्टी होत नाहीत. बरोबर आहे? मार्गदर्शन पाहिजे.
हा एक सुद्धा आळीचं बोर ह्या थ्रिप्स बिरिप्स काय गावलं नाही. म्हणजे तुम्हाला काटेकोरपणे मार्गदर्शन काटेकोरपणे त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. रोप कोणाकडून घेतली म्हणताय? निखिल रोडे साहेबाकडे. बरं, त्यांच्याकडून म्हणजे जेवढे रोप त्यांच्याकडे एक नंबर खात्रीची रोप आहे ती. ह्यात एकाही प्लॉट मध्ये एकही रोप फेल नाही. बरं, सगळ्याला फळ आहे. म्हणजे जेवढे रोप लावले तेवढे सर्वाइव्ह झाले. सर्वाला फळ आहे आणि एकच क्वालिटीचं रोप आहे. ती काय असं बेस नाही, काय नाही, त्यात काय नाही. म्हणजे असं शेवग्यामध्ये बरेच व्हेरिएशन येतं, तसं काय झालेलं नाही, काय नाही तसलं काय. ओके. सध्या आपल्या मार्केटमध्ये बोरं विकली जातात, पण ही बोर क्वालिटी जर पाहिली तर स्टँडर्ड क्वालिटी आहे हा. किंवा त्याचा रंग कलर सुंदर आहे. हा. तर याला मार्केट कोणतं आहे सध्या आणि तुम्ही कोणत्या मार्केटमध्ये विकलेले आहेत? ही दिल्ली. बर, दिल्ली मार्केटला विकलेले आहेत. तर साधारणतः हे याचं मार्केट तुम्ही म्हणतात दिल्लीला आहे, मग हे दिल्लीला आपल्याला जाणं शक्य नसतं, मग व्यापारी डायरेक्ट आपल्या शेतावरती येतात? आपल्या जागेवर शेतावर व्यापारी येतात बर, आणि ती आपल्याला 50 रुपये जागेवर रेटने माल नेते आपला, बर, बॉक्स बर. पॅकिंग करून. म्हणजे मार्केट शोधायची गरज नाही. शोधायची काही गरज नाही, जागेवर माल जाते आपला. ठीक आहे, ठीक आहे. दिल्ली मार्केटला काय दर म्हणतो? दर मिळतो 50 रुपये किलोने जागेवर जाते आपलं. ठीक आहे. मग सध्या टोटल अंदाज आपल्याला या प्लॉटचा किती आहे, किती टनापर्यंत जाईल? आपल्याला 4 टन गेलंय, पण अजून एक 5-6 टन माल सहज निघेल. 10 टन माल निघते आपला. बरं, 10 टन. 10 टनाला सरासरी 50 रुपये जरी दर म्हणालो हा, तर साधारणतः 5 लाखापर्यंत उत्पन्न होणार. पहिल्याच वर्षी आपल्याला एक 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न ह्यातनं मिळणार आहे. 1 लाख रुपये आपला खर्च झाला यात, रोप ड्रीप औषध फी स्वादी 1 लाख रुपये. हा, 4 लाख रुपये आपल्याला राहते ह्यातनं. आणि दुसऱ्यावरती प्रत्येक झाड 100 म्हणजे 20 टनापर्यंत हो, जाईल की जाईल. 100 किलो सड झाला निघते माल. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही सुद्धा या वाणाची लागवड करू शकता. साधारणतः आपण जर पाहिलं, कॅमेरामॅन जरा इकडे फिरवा कॅमेरा, तर पाहिलं तर त्याला भरपूर अशी फळं आहेत. तर या ठिकाणी पाहिलं तुम्ही तर पहा एकदम घडांच्या स्वरूपात किंवा पुंजक्यांच्या स्वरूपात असं माळच लागते याला. माळ्यासारखं माल आहे, पानं कमी आणि फळं फळं जास्त आहेत. असं आपण या ठिकाणी पाहू शकता. 10 महिन्याचीच ही झाडं आहेत, 10 महिन्याची. तर यांना किती प्रमाणात फळ आहे तुम्ही पाहू शकता. तर चांगला रेटही मिळू शकतोय म्हणतात. तर निश्चित तुम्ही सुद्धा या वाणाबद्दल विचार करू शकता आणि लागवड करू शकता. तर शेतकऱ्यांना जर काय लागवड करायची असेल तर कोणाशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे? ह्या रोपाची जर कोणाला पाहिजे तर निखिल लोंढे साहेबांना कॉन्टॅक्ट करा. खात्रीशीर रोप मिळते, ती सगळं मार्गदर्शन ती देते. ती फवारण्याचं, खतं सोडण्याचं, ड्रीपनी कुठली काय सुद्धा ती सगळ्या फवारण्या देते ती. ओके. तर शेतकरी बंधूंनो, जर का तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त उत्पन्न घ्यायचं असेल आणि खात्रीशीर उत्पन्न घ्यायचं असेल आणि भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर निश्चितच तुम्ही या बोरीच्या वाणाचा विचार करू शकता, याची लागवड करू शकता आणि कमी वेळामध्ये जास्त उत्पन्न घेऊ शकता. अधिक माहितीसाठी आपण व्हिडिओमध्ये जो काही नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.